आमदार असताना या रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं होतं. जिल्हा नियोजन समितीत हा विषय झाला होता. मात्र नंतर काही अदृश्य शक्तींमुळे प्रशासकाच्या राजवटीमध्ये हा रस्ता होण्याचं स्वप्न तसंच राहिलं, असं प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलं. राहुरी शहरातील पाण्याची टाकी ते संत महिपती महाराज चौक या 67 लाख रुपयांच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळेस ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की आता राहुरी नगरपालिकेवर नूतन नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे येतात स्टँडिंग कमिटीची मीटिंग होती. मंजूर होऊन टेंडर प्रक्रिया व अन्य बाबी पूर्ण करत वर्क ऑर्डर मिळाली. यात आमच्या मार्गदर्शिका जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या उषाताई तनपुरे, राहुरी नगरपालिकेचे गटनेते हर्ष तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मिता भुजाडी, अविनाश मस्के, प्रदीप भुजाडी व अन्य नगरसेवकांच्या माध्यमातून या कामात लक्ष दिल्याने या रस्त्याच्या डांबरीकरणाचा मार्ग मोकळा झाला. शहरातील पाण्याच्या टाकी ते महिपती महाराज चौक या रस्त्याचा अनेक वर्षांपासून गंभीर प्रश्न होता. न्यायालयीन कामकाज, ग्रामीण भागातील जनता व शहरातील उपनगरीय नागरिक या मार्गाचा वापर करत असल्याने हा प्रश्न गंभीर बनला होता. हा रस्ता लवकरच होत असल्याने शहरवासीय व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. प्रसंगी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, माजी उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी, नगरसेवक अविनाश म्हस्के, उत्तम सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त केलं. यावेळी उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, गटनेते हर्ष तनपुरे, नगरसेविका उषाताई तनपुरे, स्मिता भुजाडी, आसमा शेख, लता जगधने, वृषाली तनपुरे, प्रियंका आहेर, नगरसेवक सागर तनपुरे, सोनाबापू जगधने, प्रशांत डवले, प्रतीक तनपुरे, प्रदीप भुजाडी, राहुल शेट्टे, डॉक्टर संतोष उदावंत, दादू साळवे, किरण साळवे आदींसह असंख्य लोक उपस्थित होते. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी.